सर नमस्कार. आत्ता आपण वराळे या पंपावर आहोत. तर साधारण 4-5 दिवसापूर्वी आपल्या जो पंप आहे त्या ठिकाणचा एक फोटो व्हायरल झाला होता की त्या ठिकाणी नागरिकांची खूप गर्दी आहे, पेट्रोल कमी पुरवठा होत आहे असे काहीतरी लोकांच्या मध्ये अफवा होती आणि अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी देखील केली होती. नक्की काय सत्यता आहे, काय सांगाल आपण? नमस्कार. वास्तविक 3-4 दिवसापासून लोकांमध्ये ही अफवा आहे की युद्धाच्या परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलची कमतरता आहे, पण अशी कोणतीही परिस्थिती आम्हाला आढळून आलेली नाही आहे किंवा याबाबतीत आम्हाला तसं काही माहिती पण उपलब्ध झालेली नाही आहे. आम्हाला पेट्रोल डिझेल मुबलक प्रमाणात भेटतं आहे आणि व्यवस्थित पुरवठा चालू आहे. त्यामुळं अशी कोणतीही परिस्थिती आत्तापर्यंत तरी आपल्याकडे हे नाही आहे. त्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये किंवा काही अफवा पसरू नये की पेट्रोल डिझेलची कमतरता आहे. अशी कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आहे. बरं, आज रविवार आहे असूनही या ठिकाणी निवांतपणे पेट्रोल लोक नागरिक भरत आहेत. बरं, असं सुद्धा ऐकलं की पेट्रोलचं दरवाढ झाली किंवा कमी झाली किंवा जास्त झाली, काय सांगाल आपण? अनेक नागरिक म्हणतात की पेट्रोलच्या किमती कमी झाल्या किंवा डिझेलची किमती कमी झाल्यात. नाही, वास्तविक आता केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरली एक्साईज ड्युटी जी असते ती 10 रुपयांनी कमी केलेली आहे. त्यामुळं माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा 2-3 दिवसापूर्वी पत्रकार परिषद देऊन सांगितलं की केंद्र सरकारने जी पेट्रोल डिझेलवरती जी एक्साईज ड्युटी होती ती कमी केलेली आहे. त्यामुळं ते जे पैसे कमी केले आहेत ते केंद्र सरकारचे झाले आहेत. त्यामुळं जो भार आपल्या लोकांवरती पडणार होता तो न पडता तो केंद्र सरकारने त्यांच्यावर घेतलेला आहे. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या ह्याच्यात कोणत्याही प्रकारचा फरक झालेला नाही आहे. जसे पेट्रोल आणि डिझेलच्या पहिल्या किमती होत्या त्याच किमती आता पण आहेत. त्यामुळं पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या पण नाही आहेत आणि कमी पण झालेल्या नाही. ओके सर, धन्यवाद. मॅडम नमस्कार. आज आपल्या पंपावर काही पेट्रोलची कमतरता आहे का? नागरिकांचं काही 4-5 दिवसापूर्वी असं सांगणं होतं की या ठिकाणी पेट्रोल संपलं आहे किंवा गर्दीसुद्धा होती. नाही, असं काही होणार नाही. हे सगळे पब्लिक नाही काय अफवा पसरून ठेवलेली आहे की होणार आहे म्हणून, पण असलं काय होणार नाही. स्टॉक भरपूर आहे आणि पंप वगैरे काय पण पडणार नाही. ओके.